आणि त्याच्यामध्ये जे हार्ड मटेरियल मध्ये जे बघायला भेटतात ते कोणते असणार तुमचे बोन अँड कार्टिलेज राईट. त्यानंतर आपण बघितली जी लूज कंट्री असणार आहे त्याच्यामध्ये पण काय केलं की आपण दोन टाईप केले कोणते रेग्युलर आणि हायड्रोकॉप्स राईट ना. आणि जे टेन्स असणार त्याच्यामध्ये रेग्युलर आणि इरेग्युलर क्लिअर होते राईट ना. हे पॉईंट आपण मेनली डिस्कस केलेले आहे. आता बघा तुम्हाला बेसिकली एनसीडीचा कसा कंटेंट एकदम इझिली अंडरस्टँड होईल. Connective tissue is are the most abundant and widely distributed kind of animation protein. Why? Because body is सर्वेकडे basically काय असणार ब्लड प्रेझेंट आहे, लिम्फ प्रेझेंट आहे राईट ना. इम्पॉर्टंट सेल्स जे आपण डिस्कस केले सेल प्रेझेंट आहे, बॉडीला सपोर्ट करण्यासाठी प्रोटीनची गरज आहे, प्रोटीन प्रेझेंट आहे. दॅट्स वाय वाईडली आणि अबंडंट बेसिकली काय झाली तुम्हाला टिश्यू बद्दल पहिले इन्क्लूड करून दिलेला आहे. That name connective tissue because of their असणारे स्पेशल फंक्शन काय करायचं लिंक करायचं होतं असणारे सपोर्ट करायचं अदर टिश्यूजला ऑर्गनला कनेक्शन करण्याचं काम असणार आहे, कनेक्ट करण्याचं काम असणार. इपिथेलियल टिश्यू कसं असणार इपिथेलियल अबाव द बेसिकली काय असणार आहे एकदा ऑर्गनच्या लेअरवरती बाहेर पडणार. दॅट्स व्हाय वी कॉल इट इपिथेलियल टिश्यू. कनेक्ट टिश्यू व्हाय वी कॉल बिकॉज इट मे बी रिस्पॉन्सिबल फॉर द कनेक्ट टू ऑर्गन्स राईट ना. दोन ऑर्गनला कनेक्ट करणं दोन टिश्यूजला किंवा ऑर्गन सिस्टमला कनेक्ट करण्याचं काम करत असणार आपल्या कनेक्टिव्ह टिश्यूचं. आणि त्याच्यामध्ये मेन फॅक्टर कोणाचं जर याचं म्हटलं तर काय असणार ब्लड. तर टिश्यू आपण डिस्कस करून घेऊ शकतो. बदल काय सांगितलंय फ्रॉम रेंज फ्रॉम काय असणार सॉफ्ट टिश्यू टू काय असणार स्पेशल टाइप्स मेडिटेशन करून दिलं. सॉफ्ट मध्ये जर घ्यायचं म्हटलं तर ऍडिपोस टिश्यू तुमचे आले. बदल काय असणार तुम्हाला याच्यामध्ये टिश्यू येताना बघायला भेटतात राईट ना. स्पेशलिस्ट टाइप मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर हार्ड फॉर्म मध्ये आपण डिस्कस करून कोण असणार आहे बोन और काय असणार आहे कार्टिलेज मेडिटेशन करून त्यामध्ये काय केलं की मेबी इन्क्लूड करून दिलेलं आहे. सो समजायला पाहिजे की नक्की कोणाबद्दल बोलणं गेलेलं आहे. ओके सो यामध्ये अर्लियर सेशनमध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं थोडीशी ही जी डायग्रामॅटिकली रिप्रेझेंटेशन केलेली तुम्हाला माहिती ठेवला पाहिजे. बघा काय आहे अर्लियर सेशनमध्ये डिस्कस करायचं म्हणजे मायक्रोपॅच इरेग्युलर तुम्हाला हार्डच क्लिअर होईल. मायक्रोप्लास आयडेंटिफाय करायचं असेल तर इरेग्युलर काय असणार आहे की जर सायटोप्लाझम तुम्हाला बघायला भेटणार आहे, इरेग्युलर शेप तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि खूप सारे ब्रांचिंग सेल्स मध्ये बघायला भेटणार आहे. तर या टाईपची ही सेल तुम्हाला बघायला भेटणार नाही तर कोणाला तुमची फायब्रोग्राफ राईट ना. तुम्ही कव्हर केले कोणाला काय स्पेसिफिकली फायबर्सला त्याच्यामध्ये मेनली म्हणून कोलेजन फायबर टर्म असणार व्हाईट कलरचे येताना बघायला भेटणार म्हणून आपण आयडेंटिफाय करून देतोय. आता या ठिकाणी थोडीशी बेसिकली मिस्टेक मला तरी कुठेतरी म्हणजे असं फील होतं. मास दिले आणि थोडासा शेप जो बेसिकली काय केला माहिती का म्हणजे न्यूक्लियस दिलाय तो कोण दिलाय बेन शेपचा दिलाय आणि बेन शेप आपण कोणामध्ये बघतो मोनोसाइट्स मध्ये अरे सर नो काय ना मोनोसाइटचा बेसिकली कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहे पण इथं मास नाव दिले. तो कोण असायला पाहिजे मला सांगा इथं पाहिजे का होतं एक तर तुमचं मोनोसाइट द्यायला पाहिजे होतं. मला मेडिटेशन करायचंय की मास सेल जर तर इथं जो बेसिकली न्यूक्लियस पाहिजे तो कसा पाहिजे होता मास सेल. अरे कसा असणार मास सेलचा बेसिकल सेलचा एस शेपचा रे असतो रे देवानो. आता हे काय सारखं सारखं सांगणं गरजेचं आहे तुम्हाला. एस शेप मध्ये बघायला भेटणार आहे राईट ना. मास सेल मध्ये कसा असतो एस शेपचा बघायला भेटणार आहे मोनोसाइट मध्ये मेन शेपचा बघायला भेटणार आहे. पण हे जे करेक्शन आहे ते तुम्हाला गरजेचं आहे. मेनली सांगायचं म्हटलं जर तुम्हाला क्वेश्चन टाकलं तर या डायग्रामवरती पण क्वेश्चन आहे स्ट्रेट फॉरवर्ड डायग्रामवरती क्वेश्चन येतात मला त्यामुळं काय दिले कसं दिले क्लिअर असणं गरजेचं आहे. असणार आहे मला की पर्टिक्युलरली ही जी सेल मेडिटेशन करून दिले कोणामध्ये ऍडिपोस टिश्यू मध्ये दिले राईट ना. तर यांच्यामध्ये जर न्यूक्लियस बघितलं मला तर बेसिकली पेरिफेरल रिजनला जाताना बघायला भेटणार आहे. मध्ये असताना फॅटचं स्टोरेज फॅट बेसिकली कव्हर होताना बघायला भेटणार बाजूला काय असणार प्लाझ्मा मेम्ब्रेन राईट ना. आता यांना डिटेलमध्ये दिलेलं आहे मोनोन्युक्लियर पॉलिन्युक्लियर बघायला भेटणार मल्टीन्युक्लियर मेनली मेन्शन करून देतो राईट ना. अशी पण डिफरंट टॅच येतात ब्राऊन कलरची फॅट असते व्हाईट कलरची फॅट असते हे सगळे खूप डिटेलमध्ये क्वेश्चन आहेत. पण त्यांसाठी जर आपण जास्त हायलाइट नाही केलं तर आपण त्याला इझिली अंडरस्टँड करून गेलं आहे. आता या स्पेसिफिकली काय स्पेशलाइज कॅन्डिडेट टिश्यूच्या अंडर स्पेशली काय काय इन्क्लूड करून टाकले हे जे असतात कार्टिलेज असणार आहे बोन असणार आहे ऍडिपोस टिश्यू ब्लड हे तुमची काय झाली की स्पेशलाइज कॅन्डिडेट टिश्यू मध्ये बघा पहिल्यांदा लास्ट टेस्टमेंट आपण या शब्दाच्या पेजवरती बघितलं काय मेडिटेशन केलं होतं सॉफ्ट टिश्यू टू द काय असणार आहे स्पेशलाइज कॅन्डिडेट टिश्यू स्पेशल मध्ये आपण इन्क्लूड करू फर्दर काय सांगतो ऑल कॅन्डिडेट टिश्यू एक्सेप्ट काय असणारे मेनली वर्ड केले ब्लड. ब्लडला आपण बेसिकली फॉल्स कंट्युशनचं नाव दिलं आठवते काय रिझन हा हा बरोबर आहे. वाय वी कॉल्ड एज स्पेसिफिकली दिस टिश्यू वी कॉल्ड एज काय असणार आहे पहिली गोष्ट त्यांच्यामध्ये फायबर अब्सेंट आहे. दुसरी गोष्ट काय असणार हा सेल डिव्हिजन काय असणार न्यूक्लियस आपल्या आरबीसी मध्ये
सेल डिव्हिजनचा काय संबंध येत नाही, सर्चिंगचा. हा, आता इन जनरल मध्ये कोणते पण जर का कनेक्ट टिश्यू तुम्ही डिस्कस करायला गेलं तर त्यांचे जे मॅट्रिक्स असते ते मॅट्रिक्स प्रोड्यूस करण्यासाठी एक मेनली सेल रिस्पॉन्सिबल असते फायब्रोब्लास्ट, विच इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द सिक्रेशन ऑफ वॉट मॅट्रिक्स. पण आता मला सांगा इथं पर्टिक्युलरली या सेल्स काही घेऊन देण्याचं नाही, त्या टाइमच्यामध्ये जे काही मॅट्रिक्स असणार आहेत ते कोण लिव्हर डिस्क प्रोड्यूस करताना बघायला भेटणार आहे. दॅट्स व्हाय वी कॉल इट द फॉल्स कनेक्टिव्ह टिश्यू, आणि ही प्रॉपर्टी मी तुम्हाला वॉटर सर्क्युलेशन मध्ये क्लिअर करून टाकली होती, राईट ना. त्याचं रिझन तुम्हाला इथे मेनली क्लिअर करून देणार, त्याच्याबद्दल तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. बघा इथे काय नेमकं स्ट्रेट फॉरवर्ड समजू शकतो काय बघायचं सेल्स सिक्रेट काय असणारे फायबर्स मग काय असणारे स्ट्रक्चरल प्रोटीन कॉलेजन काय असणारे इलेस्टिन, हे काय असणारे इलेस्टिन फायबर तुम्हाला बघायला भेटतात, मेनली त्याचा ऑप्शन असताना बघायला भेटतात. तर फायबर्स प्रोव्हाइड काय असणारे स्ट्रेंथ, इलेस्टिसिटी आणि फ्लेक्सिबिलिटी. त्याच्यामध्ये स्ट्रेंथचे मेकॅनिझम असणार ते कॉलेजनचं, then elasticity and flexibility are the characteristic features of elasticity, right? But like I said, like this cell also secrete a modified polysaccharide, which can accumulates between the cells and fibers and acts as a matrix ground substance, right now. तर यांच्यामध्ये या ब्लड मध्ये किंवा स्पेसिफिकली आपण म्हणतो कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये सेल नाव काय असतं फायब्रोब्लास्ट, वेल रिस्पॉन्सिबल काय असणार द प्रोडक्शन ऑफ दिस मॅट्रिक्स, राईट ना. मॉडिफाईड सेल बेसिकली मॉडिफाईड काय असणार पॉलिसॅकराइड म्युकोपॉलिसॅकराइड बेसिकली मॅट्रिक्स जर विचारला गेलं तर हे वर्ड फक्त माहिती असणार काय असणार आहे म्युकोपॉलिसॅकराइड. ओके, प्रॉपर्टी आपण त्याच्यामध्ये लिहिलेली डिस्कस करू. नाव द नेक्स्ट वन काय सांगितलं बघा, कनेक्टिव्ह टिश्यू फर्दर तुम्हाला थ्री टाइप्स मध्ये दिले, लूज कनेक्टिव्ह टिश्यू, डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू आणि स्पेशलाइज्ड कनेक्टिव्ह टिश्यू. लूज कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये आपण डिस्कस करतो तुम्हाला बघा की स्पेसिफिक तुमच्या असणार ब्लड टिश्यू आणि ऍडिपोज टिश्यू. डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये रेग्युलर आणि इरेग्युलर असणार. लास्ट वन स्पेशलाइज्ड कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये ब्लड, बोन, कार्टिलेज आणि काय असणार तुम्हाला याच्यामध्ये लिम्फ, ते तुमचे चार टाइप बेसिकली येताना बघायला भेटतात. तर थोडंसं कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहेत डायग्राम मध्ये थोडंसं ऑब्झर्व करा तुम्हाला क्लॅरिटी होतं. ऍक्च्युली इथे काय केलं की तुमच्या बेसिकली काय असणार आहे कोलेजनचे बेसिकली फायबर, इथे फक्त असणार कोलेजनचा फायबर, पण या कोलेजनच्या फायबरचे एक बेसिकली काय असणार आहे एक लेवल बघायला भेटणार, सगळे फायबर तुमचे असेच फॉर्म पडले म्हणजे काय असणार पॅरलल टू ईच अदर येताना बघायला भेटणार, राईट ना. पण इथं कोलेजन फायबर कधी असं गेलेलं आहे, कधी असं गेलेलं आहे, कधी असं गेलेलं आहे, कधी सरळ गेलेलं आहे, कधी उलटा गेलेलं आहे. तर इथं ही जी अरेंजमेंट आहे ती इरेग्युलर आहे, ते रेग्युलर येताना बघायला भेटतात आणि कसे असणार आहे रेग्युलर येताना बघायला भेटणार. ओके, रेग्युलर जर असेल तर बनते कॉर्ड आणि इरेग्युलर असेल तर बनते शीट. काय असणार शीट येताना बघायला भेटणार, शीट मेंटेनेशन कवरिंग मेंटेनन्स कसं देतो. आता एक कॉर्ड इट मे बी फॉर्म्ड बाय काय असणार आहे व्हाईट फायबर्स पासून बनू शकते म्हणजे कोलेजन फायबर पासून बनू शकते, और काय असणार येलो फायबर पासून बनताना बघायला भेटणार. व्हाईट फायबर म्हणजे काय असणार कोलेजन प्रोटीन, येलो फायबर म्हणजे काय असणार इलास्टिक प्रोटीन, राईट. ते जर काही शिप पण असेल ते पण दोन पार्ट पासून बनताना बघायला भेटणार आहे, एक तर काय असणार आहे व्हाईट फायबर पासून बनताना बघायला भेटणार आहे, और काय असणार तुम्हाला येलो फायबर पासून बनताना बघायला भेटणार आहे, बरोबर. तर या केसमध्ये आपण जनरली जे व्हाईट फायबर पासून बनताना कॉर्ड त्याला आपण एक नाव देतो, त्याला म्हणतो आपण दोन टाईपचे एक्झाम्पल आहे तुमच्याकडे कॉर्डसाठी, एक असतं तुमचं टेंडॉन, दुसरं असतं तुमचं लिगाम, राईट ना. पण जेव्हा कधी स्पेसिफिकली रेग्युलर मध्ये कॉर्ड असेल, कॉर्ड जर व्हाईट फायबर्स कन्फ्युजन जर बनले तर ते बनवते काय बेसिकली टेंडॉन, काय बनवणार आहे टेंडॉन बनवताना बघायला. आणि जर येलो फायबर पासून जर बनली तर ही बनतात काय बघायला भेटतात तुमचं लिगामेंट्स, काय असणार लिगामेंट्स, ही म्हणजे काय काय इथे मेनली इन्क्लूड करू, राईट ना. आणि यांच्यामध्ये व्हाईट फायबर्स बेसिकली काय असतात मला येलो फायबर पासून जर बनत असेल तर डिपेंडिंग अपॉन काय असणार कोणत्या टाईपचा ऑर्गन आहे, पॅटल ऑर्गन आहे, सिंपल ऑर्गन आहे, त्यापूर्वी त्यांचे आउटमोस्ट कव्हरिंग करताना बघायला भेटणार, शिफ्ट त्याला मेंटेनेशन करून देतो. जसं आहे आपण बघा किडनीच्या वरती एक कव्हरिंग मिळेल कॅप्सूल आढळलं तुम्हाला, ते कशा म्हणलं होतं व्हाईट फायबर्स कनेक्टिव्ह टिश्यू, कशा होते त्या टाईपची काय असणार की तुम्हाला कव्हरिंग इव्हन तुमच्या लिव्हरवरती प्रेशर लिव्हरवरती प्रेशर देताना बघायला भेटणार, राईट का. और तुम्हाला बेसिकली लंग्स वरती म्हणा हार्ट वरती म्हणा, राईट का. व्हायटल ऑर्गन जे काय असणार आहे तर सगळ्यांच्या वरती काय असणार आहे अशा टाईपचे इरेग्युलर शीट येणार आहे, म्हणजे दोन बोनला दोन ऑर्गनला कनेक्ट करण्यासाठी लिगामेंट्स येतात आणि ते जे दोन ऑर्गन असणार आहेत त्या कोणत्या ऑर्गनला कव्हर करणारे काय असतं शीट येतात, त्याच्यावरती काय येणार शीट येणार. तर पर्स्पेक्टिव्ह कंटेंट दिला तो काय त्याच्यामध्ये मेन डिफिनेशन दाखवून दिली. पहिल्या सेशनमध्ये काय होते लूज कनेक्टिव्ह टिश्यू हा cells and fiber loosely arranged in a semi fluid ground substance. For example, the मेंटेनेशन करून दिले एअर बॉडीमध्ये आपल्या बेसिकली काय असणार स्पंजेस फॉर्म मध्ये आपल्या सब पण लेअर लागतात, त्याची स्पीच लेअर असणार त्याच्या खाली जनरलमध्ये एअर टिश्यूची लेअर तुम्हाला बघायला भेटणार. बॉडीला तुम्ही टच केलं तर इमिजिएटली तुम्हाला बेसिकली एकदम हार्ड बोन लागत नाही, मध्ये कसं स्पंज फॉर्म मध्ये
थोडी बॉडीची काय असणार मुवमेंट होताना बघायला भेटणार आहे, स्मूथनेस आहे, सॉफ्टनेस आहे, बिकॉज ऑफ व्हॉट एरुलर कनेक्टिव्ह टिश्यू. ओके. फॅट जसं आहे ना तसं फॅट बरोबर काय असणार एरुलर कनेक्टिव्ह टिश्यू असणार आहे, जे जनरली असणार प्रोटेक्शन करण्याचं शॉक ऍब्झॉर्बर जसं काय असणार फंक्शन परफॉर्म करताना बघायला भेटणार आहे. तो एक कंडिशन दिली. आता जर मेन फंक्शन काय असणार बघा, इपिथेलियल टिश्यूला काय करायचं सपोर्ट फ्रेम म्हणून करणार, कारण की वरती इपिथेलियल टिश्यू असणार आहे, तर त्याच्या आतमध्ये जे लेअर असणार त्या लेअर मध्ये बेसिकली सपोर्ट प्रोव्हाइड करण्याचं काम, पंचेस फॉर्म मध्ये प्रोव्हाइड करण्याचं काम कोणाचं असणार आहे का एरुलर टिश्यू. हे मेकॅनिझम आपल्याला माहिती आहे. बॉडीची ठिकाण स्पेसिफिक असणार आहे, स्किनच्या असो हँड फीट वॉटेवर कोणते पण असेल त्या खाली काय असणार यांची एरुलर टिश्यूची कार्यक्षमता येताना बघायला कंडिशन. कंडिशन काय असणार फायब्रोब्लास्ट राईट ना, मग फायब्रोब्लास्ट तर ऑब्विसली यांच्यामध्ये काय असणार माहितीचं सिक्रेशन जास्त होताना बघायला भेटणार, त्यामुळे यांच्यामध्ये स्मूथनेस जास्त आहे, लूजनेस जास्त आहे, ही प्रॉपर्टी घेऊन टाकली करेक्ट ना. आणि पण यांच्यामध्ये काय असणार आहे मायक्रोफॅशनल असणार आहे आणि मग मास सेल पण मेन केस करून कॉज इन्फ्लामेशन जर झालं स्किनला तर त्या केसमध्ये इम्युन सिस्टम ऍक्टिव्हेट व्हायला पाहिजे. तर इम्युन सिस्टम ऍक्टिव्हेट होण्यासाठी मॅक्रोफॅज असणार की ज्या बेसिकली पॅथोजन इझिली क्लिअर करून टाकल. आणि सेकंड थिंग मास सेल जे असणार आहे तुम्हाला काय असणार आहे अँटी इन्फ्लामेटरी म्हणा किंवा स्पेसिफिकली हिस्टामाइन सेरोटिनच्या मदतीने प्रोटेक्शन करण्याचे काम करताना बघायला भेटणार आहे. अरे काय असणार आहे यांच्यामधून मोस्ट इम्पॉर्टंट थिंग एक फॅक्टर रिलीज केला जाणार आहे अँटीकॉग्युलेटेशन कोण हिपॅरिन सिक्रेट करताना बघायला भेटणार आहे. ध्यान ठेवा हिस्टामाइन सेरोटोनिन हिपॅरिन प्रोड्यूस बाय द असणार दिस मास सेल. ओके. तर एरुलर टिश्यूचा बेसिक असणार टॉपिक इथं क्लिअर करून दिले. आता इथून तुमचे क्वेश्चन काय असणार, क्वेश्चन असं सिंपल असणार एरुलर टिश्यू इज प्रेझेंट इन डॅश डॅश. तर याचं काय म्हटलं पाहिजे की तुमच्या स्पेसिफिकली इक्विल टिश्यूला सबडर्मल लेअरला बघायला भेटणार. आणि यामध्ये बेसिकलीचं नेचर कसं असणार लूज असणार बिकॉज ऑफ व्हॉट देयर इज अ प्रेझेन्स ऑफ मॅक्सिमम काय असणार फायब्रोब्लास्ट सेल. सायमेल्टेनियसली काय प्रेझेंट असणार अजून दोन सेल, एक कोणते असणार आहे मॅक्रोफॅज, दुसरे काय असणार आहे मास सेल. हेच तुमचे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन बनताना बघायला भेटणार राईट. तुम्हाला आरामात त्याच्याबद्दल सॉल्व्ह होते. नाउ द नेक्स्ट वन काय असणार आहे ऍडिपोस टिश्यू मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द स्टोरेज ऑफ काय असणार आहे फॅट राईट ना. काय अनदर टाइप ऑफ लूज कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये इन्क्लूड करून दिले. जर का डेथ शब्द चुकीचं होऊन जाणार आहे ऍडिपोस आणि एरुलर ह्या दोन्ही फक्त काय करायला जाणार की या टाइपच्या लूज कनेक्टिव्ह टिश्यूचा काय असेल लोकेटेड मेनली बिनेथ बिनेथ म्हणजे काय असणार आहे खाली कोणाच्या खाली असणार आहे मेडिकेशन करून दिलेले स्किन राईट ना. तसे तुमचे बेसिकली काय असणार स्किनचा इपिडर्मिसचा अपर लेअर असणार आहे, एरुलर टिश्यू असणार आहे, त्यानंतर काय असणार तुमचा ऍडिपोस टिश्यूचा हा बेसिकली लेअर असताना बघायला भेटतात. त्यांचं मेन फंक्शन काय असणार आहे स्किनच्या लेअरमध्ये काय स्टोअर करून ठेवायचं फॅट. एक्सेसिव्ह कंडिशन मध्ये बेसिकली जर का एक्स्ट्रीम कंडिशन क्रिएट झाली तेच फॅट आपल्याला ऍज अ सोर्स ऑफ एनर्जीचा बेसिकली ऍक्ट होताना बघायला भेटतात. पण काय असणार बॉडीला प्रोटेक्शन करतं हे पण त्याचं त्यांनी फंक्शन देताना बघायला भेटतात. The cells of this tissue are specialized to store the calcium fat. Right now, we call it the adipose cell. Right now, so adipose cell मध्ये डिस्कस करायचं म्हटलं तर ते जनरली कसं असणार या फॉर्म स्ट्रक्चर येताना बघायला भेटणार. राईट ना. तर याच्यामध्ये काय असणार अशा ग्रॅन्युलर येताना बघायला भेटणार आहे. त्या ग्रॅन्युलमध्ये टोटल काय असणार की स्पेसिफिकली फॅट इथं स्टोअर करणार टोटल फॅट असणार आहे. आणि या फॅटच्या इंटरनल सेंटर लेवलला मॅक्सिमम फॅट स्टोअर झाल्यामुळे आउटसाइड असं काय जाताना बघायला भेटणार आहे तुमचा न्यूक्लियस काय असणार आहे न्यूक्लियस बेसिकली बाहेर जाताना बघायला भेटणार आहे पेरिफेरल दिशेला. That's right. The structure of this adipose cell acts as a ring-like structure. Ring-like बघायला भेटणार आहे. तुम्ही बघता जे एंगेजमेंट रिंग असेल किंवा बेसिकली फॅन ज्या एखाद्या रिंग जर स्टोअरची रिंग असेल तर वरतीचा स्टोअर येतो आणि वरतीचं तुम्हाला काय असणार आहे बेसिकली एक खाली रिंग पार्ट येताना बघायला भेटणार. एक्झॅक्टली सेम कंडिशन वरतीचं जास्त काय स्टोअर आहे खाली बेसिकली काय असणार तुम्हाला असं रिंगला स्ट्रक्चर करते म्हणून ह्याला असं बेसिकली एलिमिनेशन केलं आहे. त्याच्यामध्ये आपण इन जनरलमध्ये डायग्रामॅटिकली ज्या आपण स्टडी करत असतो त्या प्रॉपर्टीजला हायलाइट केलं. So the external fat, excess of personal nutrients which are not used immediately are tissue personal fats and personal stored in this tissue. Right now, जर का excessive amount मध्ये एखाद्या दिवशी खूपच जर का फॅट कंटेनिंग फूड जर कन्झ्युम करत असेल तर डेफिनेटली फॅट आपण वेस्ट तर करू शकत नाही त्याला म्हणजे स्टोअर करायला पाहिजे कशासाठी एक्स्ट्रीम कंडिशनसाठी स्टार्वेशन कंडिशनसाठी म्हणून बॉडी इव्हेंट कुठे स्टोअर करून इन द फॉर्म ऑफ फॅट. फॅट खूप मदत करताना बघायला भेटणार. स्टार्वेशन कंडिशन मध्ये स्पेशली तेच होतं फॅटचं त्यासाठी पोझिशन व्हायला लागलं राईट ना. समजून घ्यायचं आपल्या बॉडीमध्ये किटोनचं फॉर्मेशन तर किटोन फॉर्मेशन झालं म्हणजे आपली काय असणार आहे आता खूपच स्टार्वेशन कंडिशन क्रिएट झाली आणि कुठे कुठे भेटणार आहे तुम्हाला युरिन मध्ये राईट ना. युरिन मध्ये आपण काय करू शकतो हे ऑब्झर्व करू शकतो. हा काय लिटर मध्ये गेली हॅपी न्यू इयर हा का मग तो तुला देते का नाही त्या शुभेच्छा शुभ आहे हा भेटेल भेटेल बायको भेटेल यावर्षी होऊन जाईल लगेच मग कशाला तिकडे बघायचं होतं ठीक आहे बारकीच बघू काय काळजी बघू तुझ्यासाठी मोठी बघू हा इकडे लक्ष द्या
नेक्स्ट काय असणार यांच्यामध्ये मेलिनेशन करून दिले फायबर्स आणि फायब्रोब्लास्ट मेलिनेशन करून दिले इज नथिंग बट आता काय असणार डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूच्या बद्दल आपण डिस्कस करतोय त्याला आपण लूज कनेक्टिव्ह टिश्यू बघितले त्याच्यामध्ये दोन एक्झाम्पल बघितले तो असणार एरोला आणि आयकोस आता काय असणार ते डेन्स मध्ये फायबरचा मेनली काय असणार याच्यामध्ये रोल होता बघा त्याचा फायब्रोब्लास्ट आर कॉमनली पॅक्ड इन द काय असणार डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू फायबरचा मेन रोल येणार आहे आणि फायबरमध्ये दोन टाइम मेलिनेशन करून दिले कोणते असणार आहे येलो फायबर आणि काय असणार आहे व्हाईट फायबर So depending upon the deposition of fibers, the form has a specific tough or has a smooth, dense connective tissue. त्याच्यावर डिपेंड करतात ते डिपेंड आपण डिस्कस करून घेऊया काय मेलिनेशन करून दिले ओरिएंटेशन क्लिअरली बघितलं यासाठी मी यूज केलं ओरिएंटेशन काय म्हणतो अरेंजमेंट अशा वेने बेसिकली फायबर अरेंज केले पॅरलल जर असतील तर कोणते बनणार तुमचे डेन्स रेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू पॅरलल जर असतील कसे टाकले असतील डेन्स इरेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू हेच रेग्युलर करंट टिश्यू मध्ये काय येईल बघा कोलेजन फायबर जे असणार प्रेझेंट तिथे काय असणार रोज बिटवीन काय असणार आहे मेनी पॅरल कसं बंडल ऑफ द फायबर त्याच्यामध्ये काय असणार प्रॉपर असे पॅरल अरेंजमेंट येणार हे प्रदेशमध्ये मेलिनेशन केलेलं टेंडॉन्स विशेषतः काय असणार मोस्ट इम्पॉर्टंट पीस फंक्शन आहे मसलला आणि बोनला आणि काय असणार आहे त्याच्यामध्ये अटॅचमेंट करून देण्याचं काम करणार सो इथपर्यंत आपण जे स्टेटमेंट डिस्कस करतो रिलेट टू वॉट टेंडॉन रिलेट टू वॉट रेग्युलर करंट टिश्यू आणि त्याच्यामध्ये काय असणार कोलेजन बद्दल बरोबर बरोबर कॉलेजन बद्दलचा आता स्टेटमेंट अँड पासून सेट नेक्स्ट लेसन दिलेलं आहे काय झालं तुम्हाला याच्यामध्ये लिगामेंट्स विचार काय असणार अटॅचेस टू द बोन टू अनादर बोन द अनादर मेलिनेशन करून दिसतं कोणाला बोन साठी म्हणजे बोन टू बोन लिगामेंट पब्लिक बोन टू बोन लिगामेंट पब्लिक बरोबर ना BBLI पब्लिक अरे खरंच सांगितलं प्रिव्हेंटिव्हची बेसिकली बनायचे टेंडॉनचे बेसिकली विचारायचं तुमचं कन्फ्युजन होतं टेंडॉन का लिगामेंट आहे बोनला बोन कनेक्ट करणारा हा पब्लिक सांगितलं देणार आहे मग हा असं ते हसायला लागले काय होतं तुला पब्लिक लिगामेंटला कनेक्ट करण्यासाठी कोण असणार आहे लिगामेंट कोणासाठी कनेक्ट करतोय बोन टू बोन आणि बोन टू मसल असेल तर टेंडॉन टेंडॉन कशामध्ये इलास्टिक हा इलास्टिक इलास्टिक मध्ये ना कॉलेजिन मध्ये कन्फ्युज होऊ नका कॉलेजिन फॉर काय असणार तुमचे टेंडॉन आणि इलास्टिक फॉर व्हॉट लिगाम further medication for the are the example of this cell tissue. Hence, irregular connective tissue has fibroblasts and has many fibers, mostly as collagen included and oriented as differently medication करून दिले आता ते ओरिएंटेशन रेग्युलरली नसणार आहे पॅरलल नसणार त्याला कसंही कोलिनेशन पार्टनर व्हायला भेटणार आणि असं जर क्रिएट जर झालं तर त्याच्यामध्ये काय मिळते ओरिएंटेशन ज्यामुळे कसं स्ट्रक्चर बनायला ते आपण बघतोय दिस टिश्यू प्रेझेंट काय असणार आहे स्किन राईट ना आता जे तुम्हाला जे एक्झाम्पल दिले त्याच्यामध्ये मेलिनेशन घ्या त्याच्यामध्ये कव्हरिंग फॉर्म होताना बघायला भेटणार आहे ना तुम्हाला याच्यामध्ये खूप सारे डिफरंट डिफरंट टाइपचे कव्हरिंग इथे इन्क्लूड करून दिलेले आहेत स्पेशली जर मेलिनेशन करायचं म्हटलं तुम्ही आयडेंटिफाय करू शकता बघा तुम्हाला सांगितलं क्लिअर एक्झाम्पल फक्त माझ्या जर खूप तुम्ही जर नोट करून ठेवलं असेल तर बेसिस आहे तिथं येस डेव्हलपमेंट टिश्यूला फॉर्म्युलेशन बघायला भेटणार आहे स्किनचा आपला रिजन आहे लूज करंट टिश्यू येताना बघायला भेटणार की त्याच्यामध्ये काय असणार या फॉर्ममध्ये तुमचे एस त्याला सबक्युटेनियस जो मेलिनेशन करून दिलं त्याच्यामध्ये काय असतं तुमच्या एरलर टिश्यू लूज करंट टिश्यू येताना बघायला भेटणार बरोबर त्याच्या खाली जे येलो कलरचे डॉट्स आहेत ना तिचा ओनली फॉर काय ऍडिपोस टिश्यू बॅक मध्ये स्टोअर होताना बघायला भेटणार सो लेअर दिले सबम्युकोसल लेअर मध्ये असणाऱ्या डिफरंट डिफरंट रिजनला आपण इथे डिस्कस करू शकतो एस्पेशली जर सांगायचं म्हणजे ऍडिपोस टिश्यू मध्ये दोन टाइपचे बेसिकली बघायला भेटतात व्हाईट फेट असणार आहे आणि ब्राऊन फेट असणार आहे डिपेंडिंग अपॉन काय असणार लोक्युल्स सिंगल लोक्युल असेल तर तुमचं काय असणार त्याच्यामध्ये व्हाईट फेट स्टोअर केलं आणि जर का ब्राऊन फेट असेल तर त्याच्यामध्ये काय असणार एक्सेसमध्ये मल्टिपल लोक्युल्स येताना बघायला भेटणार शेवट डिस्प्ले मध्ये डिस्कस करू शकतो राईट ना एक कंडिशन तुम्हाला देऊ लागली बाकी वगैरे काय असणार ब्राऊन फेट बद्दल ओके सो आय थिंक मला ब्लबर फॅट बद्दल तुम्ही ऐकलं असणार आहे बघा याच्यामध्ये मॉडिफिकेशन नाही अडॅप्टेशन मध्ये अडॅप्टेशन मध्ये आहे ना आणि जे तुमचे वेल असतात तेल असतात किंवा बेसिकली पोलर बिअर असतात त्याच्या स्किनच्या अंदर असणारे ब्लबर फॅट बघायला भेटतात ऍक्सेस इन्सुलेटर
राईट ना, कंडिशन काय करायची मेनली नाही. सो ते तुम्हाला फ्यू एक्झाम्पल ते इन्क्लूड करून टाकलेले. टेन्स मध्ये 2 टाइम्स आपण बघतोय काय असणार आहे, कॉर्ड आणि शीट साठी. समजते जिथं बेसिकली रेग्युलर असणार आहे ते कॉर्ड बघा आणि रेग्युलर असणार तिथं शीट वरताना बघायला लागतात. सो या केसमध्ये कॉर्ड जर डिस्कस केलं तर प्रॉपर्टी काय करायची वेगळी काय असणार, टेंडॉन बद्दल बोन टू मसल टेंडॉन आहे जे बनते कशाला आपल्या स्पेसिफिकली कॉलेजची फायबर त्याच्यामध्ये अरेंजमेंट रेग्युलर शीट जर बघायचं म्हटलं तर जिथं कुठं हार्ड म्हणजे शीट मला प्रोव्हाइड करायचं आहे, प्रॉपर एकदम ऑर्गनला कव्हर करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये कसं आहे पेरिकार्डियम, परत काय असणार पेरी ऑस्टियम म्हणजे आउटरमोस्ट दिलेले असणार आहे. आता पेरिकार्डियम बरोबर एंडोकार्डियम पण आहे, पेरी ऑस्टियम बरोबर एंडो ऑस्टियम पण आहे, राईट ना. मग जिथं आउटसाइडला मला जास्त प्रोटेक्टिव्ह लेअर पाहिजे तिथं डेफिनेटली कोणाचं डिपोजिशन करणार, कोलेजनचं, बिकॉज कोलेजन इज मोर हार्डर और प्रोटेक्टिव्ह दॅन काय असणार आहे इलास्टिक, राईट ना. सो त्या पर्स्पेक्टिव्ह आपण त्याची अरेंजमेंट करून घेतो. पेरिओस्टियम, पेरिकार्डियम, पेरिकॉन्ड्रियम, मेनिमेशन किती माहिती आहे आउटर मोस्ट लेअर तुम्हाला मसलवरती बघायला कॅप्सूल, राईट ना. इव्हन काय असणार आहे तुमचं व्हाईट फॅब्रिक कंट्युशनचं एक्झाम्पल येताना बघायला भेटणार. सो पेरिकार्डियम आरोग्य तुम्हाला, राईट ना. मध्ये आपण डिस्कस केलेले लोकल ग्रुपसाठी मेनली रिस्पॉन्सिबल होती, राईट. मग ती पण डिस्कशन केली. ड्युरामेटर, राईट ना. ड्युरामेटर आउटर मोस्ट लेअर ते फक्त मी मेनली मेन्शन करून दिलं व्हाईट फॅब्रिक कंट्युशन भेटणार. कॉर्नियल असणार आयस मधला बेसिकली बघायला भेटणार व्हाईट फॅब्रिक कंट्युशनचा पार्ट आहे. गिल्सर कॅप्सूल वन ऑफ द ज्याच्या वेळी बेसिक डायजेशन सिस्टम हा चॅप्टर तुमच्यामध्ये होता ना त्यावेळी कनेक्टिव्ह टिश्यू अँड डायजेशन सिस्टमचा कॉमन क्वेश्चन कव्हरिंग ऑफ काय असणार आहे पर्टिक्युलरली लिव्हर विथ कॉर्डिझम क्वेश्चन विचारला होता और त्याच्यावरती कोणत्या कनेक्टिव्ह टिश्यूचा ह्याच्यावरती विचारला जातो व्हाईट फॅब्रिक टिश्यू. तर त्याच्यामध्ये जे कव्हरिंग असतं त्याच्यामध्ये कोणता फायबर युटिलाइज केलेला आहे त्याच्या एकदम एकदम डिटेलमध्ये क्वेश्चन निघायचे. पण हे सगळं स्किप केलं त्यामुळे तुम्हाला जास्त हे करायची गरज नाही. तुम्ही समजू शकता की ओव्हरऑल इकडे बोन असणार तिकडे दोन बोन असणार इकडे देखील लिगामेंट काय असणार जॉईंट करण्याचं काम करते बोन टू बोन लिगामेंट प्रॉपर्टी काय असणार माहिती असलं पाहिजे. बिकॉज समटाइम्स बघा हे बेसिकली टेअर होतात तुम्ही स्पोर्ट पर्सन बघता है ना, लिगामेंट टेअर झालेले 6 महिने 3 महिने 2 महिने काय असणार रेस्ट कंडिशन त्या लिगामेंटची रिकव्हरी होईल, राईट. तो तोच पॉईंट मेंटेनेशन करून आपल्याला काय पायावर मुलगा पण असा म्हणजे स्ट्राईक ट्रेड होतात बघा जसं कसं होत आहे त्या केसेसमध्ये काय होतं समटाइम्स सिव्हिअर कंडिशन काय होऊ शकते तुमची त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली लिगामेंटेशन ब्रेक होऊ शकतात. सो त्याला प्लॅनिंग बेसिकली इन्क्लूड करून टाकले तुम्ही कव्हरिंग मध्ये ध्यान देऊ शकता. अदरवाईज काय असणार तुमचे काय एक्झाम्पल जे इंटरनल लेवलला काय असणार स्टोर प्रोटेक्शन करण्याचं काम करतात. रेटिक्युलर फॅब्रिक एक फक्त पॉईंट ठेवून घ्या कोणतं असणार लिम्फोइड टिश्यू बद्दल रेटिक्युलर फॅब्रिक त्याच्यामध्ये मदत करताना बघायला भेटणार आहे. त्यासाठी जास्त काय हायलाइट केलेलं नाही. लिम्फोइड टिश्यू मध्ये पण ही डायग्राम त्यासाठी तुम्हाला बघायला भेटेल टाकलेले आहे. बाकी वेगळं काय असणार आहे त्यांच्यामध्ये काय असणार आहे इलास्टिन तर हे त्यांना बघायला भेटणार. परत काय मेडिमेशन केले स्पेशलाइज टिश्यू मध्ये स्पेशली काय असणार कार्डिओलॉजी पण आणि यांची जस्ट काय केली बघा माहिती का एक स्पेसिफिक तुम्हाला अॅनाटॉमिक फिरवून टाकलेली मॉर्फॉलॉजी आपण डिटेलमध्ये शिकलेलं कशामध्ये लोकोमोशन मध्ये, राईट का. आणि ब्लड आणि लिम्फ बद्दल त्यांची पण काय केली पाहिजे स्पेसिफिकली तुम्हाला काय शिकवलं त्याच्याबरोबर काय केलं नाही कारण त्याच्यासाठी सेपरेट चॅप्टर आहे राईट मॉलिक्युलर सर्क्युलेशन. सो तिथे मी तुम्हाला तिथे काय केलं की सगळ्यांना डिटेलमध्ये टीचिंग केलं काहीच नाही झालेलं आहे तुमचं सर जस्ट रिवाइज करतोय त्यामुळे जस्ट रिव्हिजनच्या कन्सर्नमध्ये काय करायला कुठे रिसर्च करून द्या. कार्टिलेज आणि बेसिकली बोन बद्दल आहे ना हा जो कन्सेप्ट थोडाच तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे बिकॉज अॅनाटॉमी बद्दल जे काही स्पेसिफिक वर्ड यूज केले ते तुम्हाला इथे हायलाइट नाही केलेले, राईट ना. आणि इव्हन लोकोमोशन मध्ये पण आपण त्याची मॉर्फॉलॉजी पाहिजे एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ बोन पाहिजे इंटरनली बेसिकली बोनची जी अॅनाटॉमी असणार क्रॉस सेक्शन कसं असतं आपल्याला दिसत नाही. तो इथं तो बेसिकली थोडासा कंटेंट दिलेला आहे बघूया काय मेडिटेशन करून काय असतं बघायचं म्हणजे बोन अँड ब्लड बेसिकली काय असणार आहे स्पेशलाइज कंडिशन काय असणार तर यू हॅव टू नो द बेसिकली काय असणार आहे टाइप ऑफ बोन अँड काय असणार कार्टिलेज स्पेशलाइज कनेक्टिव्ह टिश्यू फर्दर मेडिटेशन केलं बघा तर इंटरसेल्युलर मॅट्रिक्स कार्टिलेज इज काय असणार आहे सॉलिड आणि लायबल मेडिटेशन करून लायबल मेडिक असतात की जे इझिली बेंड होऊ शकतात फ्लेक्झिबल आहे त्यांना जर का बेसिकली बेंड केलं तर ऍज इज पोझिशन जसं आपल्या कानामध्ये राईट नाही तुम्हाला कार्टिलेज बघायला भेटणार किती याला बेंड केला सोडून दिला तर ऍज इज पुन्हा ऍज पोझिशनला त्यांना बघायला भेटणार कॉर्डेज काय असणार आहे लायबल कार्टिलेज राईट म्हणजे इझिली ब्रेक होणार नाही असं मेडिटेशन करतोय. रेजिस्टन्स कॉपरेशन बघायला भेटणार राईट ना आपला बेसिकली किती पण रेजिस्ट करून ठेवा 2 मिनिटं 4 मिनिटं 10 मिनिटं तासभर ठेवा पण ऍज इज त्याची पोझिशन येणार राईट ना कंडिशन इथे इन्क्लूड करून टाकले. This of this issue is called as the chondrocytes. समजून घ्या तेच ना ऍक्च्युअली जर बघितलं म्हटलं तर त्याचं मेकॅनिझम कसं होतं बघा फायब्रोब्लास्ट मध्ये त्यांचं
काय म्हणतात की पर्टिक्युलरली एक टाईपचं स्पेसिफिकली मेडिमेशन करू शकतो आपण. मॉडिफिकेशन आहे कोणतं असतं कॉन्ड्रोब्लास्ट अँड ऑस्टिओब्लास्ट. या दोन टाईपच्या बेसिकली सेल होतात. आणि मग या दोन टाईपच्या सेल पर्टिक्युलरली बोनमध्ये कार्टिलेजमध्ये मॅट्रिक्स सिक्रेशन करतात. पण ते मॅट्रिक्स खूप डेन्स असतं, स्ट्रॉंग असतं, एकदम सॉलिडिफाईड बघायला भेटणार आहे. म्हणून आपला बेसिकली इयर जो असणार आहे त्याचं जो इयर फिंदा आपण डिस्कस करतो असणारे बोन असणार आहे ते तुम्हाला हार्ड बघायला भेटणार आहे बिकॉज ऑफ व्हॉट दॅट ऑस्टिओब्लास्ट अँड कॉन्ड्रोब्लास्ट बोन. कारण की यांचं मेन फंक्शन काय असणार आहे सिक्रेशन ऑफ मॅट्रिक्स. दॅट्स इट. आता सेकंड कंडिशन मध्ये याची बेसिकली मॉडिफाईड सेल असणार कोणत्या कॉन्ड्रोसाइट आणि ऑस्टिओसाइट विच इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ कार्टिलेज अँड बोन. ओके सो इथं बेसिकली काय केलं की यांचं मेनली कंटेंट मध्ये मेनली मेन्शन करून दिलेलं आहे. काय सांगतात बघा आणि एन्क्लोज काय असणार स्मॉल कॅव्हिटीज विदिन द काय असणार मॅट्रिक्स सिक्रेटेड बाय काय असणार आहे राईट. म्हणजे काय केलं जातं बघा म्हणजे तुम्हाला दिसून काय डायग्राम मेनली मेन्शन करून दिले असणारे कॉन्ट्रोसाइट बघा इथे काय होतं. या बेसिकली रिजन मध्ये कोण असतं तुमच्या कॉन्ड्रोप्लास्ट असणार आहे. ते रिलीज काय करणार आहे मॅट्रिक्स. रिलीज करणार आहे मॅट्रिक्स. आता मॅट्रिक्स तुम्हाला सगळीकडे येताना बघायला भेटणार आणि मॅट्रिक्स मुळे तिथे काय असणार कॅव्हिटी बघायला भेटणार. काय असणार आहे कॅव्हिटी. त्या कॅव्हिटीला एन्सेटिक नाव देते या फॉर्ममध्ये असणारी कॅव्हिटी बघायला भेटणार आहे. तिला म्हणतो आपण लॅक्युना. राईट ना काय म्हणणार मध्ये लॅक्युना भेटतो तुम्हाला. बट ऑस्टिओसाइट्स वगैरे मेनली वर्ड दिले जाणार बघा. भेटलं ना तसं तुम्हाला इथे बघायला भेटेल बघा जस्ट लॅक्युना. कॉलेज काय असणार आहे लॅक्युना. दिसलं बघा तुम्हाला. त्या कॅव्हिटीला मी काय नाव दिलं लॅक्युना. आता कॅव्हिटीमध्ये जनरली काय असणार की तुम्हाला सेल्स बघायला भेटणार. जसं तुम्हाला इथं कॅव्हिटी मेडिमेशन करून कॅव्हिटीमध्ये काय असणार तुम्हाला मोस्टली 2 ते 3 बेसिकली कॉन्ड्रोसाइट्स अशा बघायला भेटणार. त्या कॅव्हिटी कॉलेज असणार आहे लॅक्युना. ओके सो पॉईंट फक्त मेडिमेंट असणार. समटाइम्स तुम्हाला बेसिकली काय लॅक्युना काय आहे कसं आहे कळतच नाहीये. बट सिंपल भाषेमध्ये देऊन टाकले. काय म्हटलं तुम्ही कार्टिलेज घेतला क्रॉस सेक्शन घेतला. क्रॉस सेक्शन जर का अंडर तुम्ही बेसिकली मायक्रोस्कोप बघायला गेला तर स्पेशली पहिली सर्कल दिसणार कॉन्ट्रोप्लास्ट असणार. त्याने काय सिक्रेट केलं अराउंड द बेसिकली दिस लॅक्युना मॅट्रिक्स. आता मॅट्रिक्सच्या कॅव्हिटी म्हणजे त्या कॅव्हिटीला नाव दिलं लॅक्युना. त्या लॅक्युनाच्या आत काय असणार स्पेशली कॉन्ड्रोसाइट्स ज्या मेन रिस्पॉन्सिबल असणार कार्टिलेजचं प्रॉलिफरेशन करण्यासाठी फॉर्म करण्यासाठी प्रॉपर्टी देतो. बाकी काय आहेच नाही. आता त्याच्यामध्ये तुम्हाला फसवलं जातं कुठं माहितीये का की कार्टिलेज मध्ये आणि बोन मध्ये जे लॅक्युना असणार आहे that lacuna contains how many cells right now. तर तुम्हाला बेसिकली जर कॉन्ट्रोसाइट जर मेडिमेशन करायचं असेल तर एका लॅक्युनामध्ये 2 ते 3 बघायला भेटणार आहे. पण एनसीडीची डायग्राम मध्ये तुम्हाला 1 2 3 मिली तरी सोड दे 2 ते मिली पण माहिती करायला पाहिजे. और ऑस्टिओसाइट जर मेडिमेशन करायचं असेल तर लॅक्युनामध्ये सिंगल बघायला भेटते मला. हा त्याच्यामध्ये मेन डिफरन्स कारण बघायला भेटतं. प्रॉपर्टी मेडिमेशन करून दिला बघ मोस्ट ऑफ द कार्टिलेज काय असणार व्हर्टिब्रेट्स एम्ब्रियोज आत असणार रिप्लेस बाय द बोन. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये ज्यावेळेस सुरुवातीला आपण बॉडी फॉर्म होत होते ओव्हरऑल सेलिब्रेशन मध्ये कार्टिलेज पासून पण त्याच्यामध्ये सॉल्सर डिपॉझिशन होऊन अल्टिमेटली आपली बॉडी कशामध्ये बोन बनणार. सो मेजॉरिटी बोन हे जे काय सगळं बनले ते फ्रॉम काय असणार कार्टिलेज. आणि कार्टिलेज प्रेझेंट असणार टिप ऑफ नोज मेनली बघायला भेटणार आहे. तेच ना इयर बेसिकली असणार आफ्टर इयरचं बेसिकली पार्ट बघायला भेटणार त्याच्यामध्ये प्रेझेंट बिटवीन ते काय असणार ऍडजस्टंट बोन मध्ये आपण डिस्कस करतो व्हर्टिकल कॉलम मध्ये लिम्स मध्ये हॅट्स मध्ये अशी तुम्हाला बेसिकली मेनली इन्क्लूड करून दिलेले आहे. आणि कार्टिलेजचा जो बेसिकली टॉपिक आहे ऍक्च्युअल मध्ये जर डिस्कस करायचं झालं तर एनसीटीच्या अकॉर्डिंगली इथं तुम्हाला पर्टिक्युलरली जास्त काही हायलाइट केलेलं नाहीये. पण कार्टिलेजला बेसिकली 4 टाईपचे कार्टिलेज आपल्याला बेसिकली शिकायला भेटतात. आठवतं तुम्हाला इलास्टिक कार्टिलेज, हायलिन कार्टिलेज, calcified cartilage. Right now, anything else? बोला काय त्याच्याबद्दल काय 4 टाईपचे कार्टिलेज मी तुम्हाला मला सुद्धा ही फाईल तुम्हाला मी म्हणजे हे केले का डिस्कस करून दिले की नाही. कसं देवानं व्हायचं बोलायला पाहिजे ना. बेसिक लेवलला सगळं कंटेंट त्याला बघायला भेटणार आहे. कार्टिलेज मध्ये ही तुमची काय असणार आहे का स्पेसिफिकली कट सेक्शन. राईट ना आणि यांच्या काय असतात एस्पेशली सांगायचं कॉन्ट्रोब्लास्ट असणार आहे. रिस्पॉन्सिबल काय असणार आहे इथं मॅट्रिक्सचं सिक्रेशन करायचं. राईट ना आणि तो 2 टाईपचे बेसिकली सेल्स दिले. एक म्हणजे काय असणार बघा कार्टिलेजच्या आतच 2 सेल्स आहेत. एक म्हणजे लॅक्युनाच्या आत तुम्हाला काय असणार 1 ते 4 वर 1 ते 3 बेसिकली कॉन्ट्रोसाइट असणार आहे. कार्टिलेज एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये जर बनलं त्याला ब्रेकडाऊन करण्यासाठी कोणते सेल असणार आहे कॉन्ड्रोप्लास्ट ती बघायला भेटणार. कॉन्ड्रिटिन नावाचं सॉल्ट बघा यांच्यामध्ये बघायला भेटतं. जे पण क्वेश्चन होते नाही असं नाही कंटेंट नाही दिलेला इन शॉर्ट मध्ये तुम्हाला
म्हणजे काही क्वेश्चन त्या क्वेश्चनचे बेसिस सगळं क्लिअर करत चालू कंटेंट समजला क्वेश्चन बेस्ड मोर दॅन सफिशियंट एक्स्ट्रा काय आपल्या डिटेलमध्ये बुजायचं नाही एमबीबीएस मध्ये तुम्ही हे सगळं शिकाल त्याच्यामध्ये इन डिटेलमध्ये तुम्हाला दिलं जाणार सो त्याच्या अल्फाबेट दिलेली की कशा प्रकारे इंटरनेट स्ट्रक्चर बनतं काय होते तुम्हाला ते कॉन्ट्रीब्युट आपण डिस्कस केलं त्याच्या पण त्यांच्यामध्ये काय असणार बाळा स्पेशली जर मेलिनेशन करायचं म्हटलं बघा कॉन्ट्री क्लास असलं स्ट्रेटिंग काय असेल तरी तर मॅट्रिक्स ऑफ कार्टिलेज काय हे तुम्हाला दिलेलं ते तिथं एक वर्ड बेसिकली जास्त मॅटर करतो लॅक्युलाबद्दल सांगितलं फायब्रस कंट्रीशन त्याचं मेलिनेशन करून दिलं आहे येस बाकी मग याच्यामध्ये काय गरज नाही फायब्रस कंट्रीशन तुम्हाला याच्यामध्ये मेलिनेशन करायचे येस बघा एस्पेशली जर सांगायचं म्हटलं दिस आर 4 काइंड्स ऑफ काय असणार तुम्हाला कार्टिलेज इलास्टिन देन हायलिन देन कॅल्सिफाईड आणि बायो कार्टिलेज राईट ना हे 4 असणार तर तुम्हाला याच्यावरती बेसिकली काय असणार याचं यूज कुठं काय असणार आपण डिस्कस केलं तर मोस्ट कॉमन जर विचारले गेले तर हायलिन कार्टिलेज मोस्टली बघायला भेटणार आहे ब्ल्यू कलरचं मॅट्रिक्स त्यांना बघायला भेटणार आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये जे एक्झाम्पल असणार ते काही तिथे इन्क्लूड करू तो कार्टिलेज मध्ये हायलिन कार्टिलेजचे एक्झाम्पल तुम्ही लॅरिनचा पार्ट असणार आहे फिशरच्या आपल्या प्रक्रियेच्या बेसिस असणार रिंगला फिशर असणार ते एक्झाम्पल घेऊ शकतो फर्दर मेनली इन्क्लूड करून तुम्हाला नेझल सेप्टम विथ मेनिमेशन करून हायलिन कार्टिलेज राईट ना बघा बाळा नेझल सेप्टम आणि टिप ऑफ नोज डिफरंट डिफरंट कार्टिलेज बनलेले आहे नेझल सेप्टम हायलिन कार्टिलेज आणि टिप ऑफ नोज इलास्टिक कार्टिलेज राईट इलास्टिक कार्टिलेज बनताना बघायला भेटणार ही प्रॉपर्टी माहिती असलं पाहिजे यस आपल्या जे बेसिकली रिब्स असणार आहेत राईट ना स्लग बरोबर कॉन्टॅक्ट मध्ये येताना बघायला भेटणार बाय ऑफ दिस असणार आहे हायलिन कार्टिलेज फर्दर बोन मध्ये जे आर्टिक्युलेशन असणार आहे ते पण मी तुम्हाला इन्क्लूड करून सायनोवियल कॅव्हिटी आठवते तुम्हाला सायनोवियल कॅव्हिटी मध्ये आपण हायलिन कार्टिलेजचं बेसिकली यूज करावा फर्दर काय असणार आहे इलास्टिक कार्टिलेज सो टिप ऑफ नोज डिस्कस करून घेऊ शकतो राईट ना काय असणार आहे इयर मध्ये डिस्कस करू शकतो इयर पिन्ना राईट फर्दर मेनिमेशन मध्ये तुम्हाला एपिग्लॉटिस राईट ना फ्लॅट बेसिकली डिस्कस केले ते पण आपल्या इलास्टिक कार्टिलेज बेस्ट एक्झाम्पल आहे त्यांना बघायला भेटणार now white fiber one of the basically strongest cartilage जर विचार केले तर हिमालय white cartilage जे बेसिकली तुमच्या आर्टिक्युलेशन ऑफ बोन्स मध्ये स्पेशली मदत होतात राईट टफेस्ट बेसिकली कार्टिलेज इथं मेन इन्क्लूड करून दिलेलं आहे राईट सो त्याच्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल काय असणार बघा तुमचा प्युबिक सिम्पस एक जॉईंट होता काय असणार जॉईंट असणार पण त्या जॉईंट मध्ये स्पेसिफिकली काय प्रेझेंट आहे तुमचं व्हाईट फायब्रस कनेक्ट टिश्यूचं बेसिकली असणार आहे अरेंजमेंट असणार आहे ते तुमचं व्हाईट फायब्रस कार्टिलेज स्पेशली आपण काय करू शकतो रिसोर्स कार्टिलेज आणि जॉईंट आहे राईट ना आता ते तुम्हाला कार्टिलेज आणि जॉईंट मध्ये आपण 2 एक्झाम्पल बघितले एक इंटरव्हर्टेब्रल डिस्क दुसरं प्युबिक सिम्पायसिस राईट ना प्युबिक सिम्पायसिस मध्ये किंवा जे असणार त्यांच्यामध्ये बेसिकली व्हाईट फायब्रस कनेक्ट टिश्यूचं अरेंजमेंट येताना पाहायला भेटतं इंटरव्हर्टेब्रल डिस्क आम्हाला काय सांगितलं एक्झाम्पल मॅक्सुलर कार्टिलेज फर्दर कॅल्सिफाईड कार्टिलेज ते पण तुमचे हेड ऑफ काय असणार बेसिकली जे लॉंग बोन असतात त्यांच्या दिली बॉडीज असतात राईट ना बिकॉज लोकांना बघायला भेटतात तो फ्युमर आणि असणार ह्युमर मध्ये डिस्कस करू शकतो म्हणजे जेंडर मध्ये दिलं बोन मध्ये सेम कंडिशन काय असणार त्यांची पण अशीच एक स्पेसिफिकली अॅनाटॉमी राईट ना पण यांच्यामध्ये थोडीशी बेसिकली काय असणार व्हेरिएशन त्यांना बघायला भेटणार जसं काय यामध्ये तुम्ही क्वेश्चन जर सॉल्व्ह करायला गेला नाही तर एक हॅबेरशिप कॅनल हा वर्ड जर तुम्ही कधी रीड केला असेल क्वेश्चन सॉल्विंग करत असताना हॅबेरशियन कॅनल हॅबेरशियन सिस्टम तर तुम्हाला वर्ड्स बेसिकली यूज केले गेले तिचे इन्सिडेंट जास्त हायलाइट नाही केले पण मी तुम्हाला डायग्राममध्ये होतो पण यासाठी पहिल्यांदा आपण काय करूया याच्यामध्ये डिस्कस करून घेऊया त्याच्यामध्ये काय माहिती यासाठी काय म्हणजे बघायचं बोनसाठी बोन हे असणार हार्ड नॉन लायबल असणार ग्राउंड सबस्टन्स असणारे मॅट्रिक्स राईट ना जे ऑक्सिन नावाच्या प्रोटीन बनताना बघायला भेटणार सॉरी सॉल्ट राईट ना त्याच्यामध्ये वेगळ्या पण इन्क्लूड तसं क्वांटिटीला आपण बघितलं ना तसं काय असणार आहे ऑक्सिन ओके बदल मेनली विषय काय केलं बघा की कॅल्शियम सॉल्ट त्याच्यामध्ये इन्क्लूड करून दिले डिपॉझिशन जितकं जास्त कॅल्शियम सॉल्ट असणार तितकं काय असणार स्ट्रॉंग बनताना बघायला भेटणार कोलेजन फायबरचे याच्यामध्ये रिपिटेशन आहे तर मेन काय असणार आहे मेन टिश्यू दॅट प्रोव्हाइड असणार स्ट्रक्चर तुझं काय असणार आहे बॉडी मेनली विषय सपोर्ट करणं प्रोटेक्शन करणं हे त्यांचा मेन फंक्शन येताना बघायला भेटणार ऑर्गन टिश्यूला फर्दर याच्यामध्ये काय असणार की स्पेसिफिक सेल्स इन्क्लूड करून ऑप्टिओसाइट विच इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द काय असणार आहे yes formation of bone आणि एका कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट असणारे कॅव्हिटीचं नाव काय असणार आहे लॅक्युना म्हणजे लॅक्युना दोन्ही ठिकाणी प्रेझेंट आहे बरोबर कॉन्ट्रिटिव्ह असतो कार्टिलेज असो किंवा बोन असो दोघांमध्ये लॅक्युना प्रेझेंट आहे नंबर ऑफ सेल बेसिकली व्हेरिएशन येणार आहे आर प्रेझेंट इन मेनिमेशन करणारे लिम्स बोन्स जे मेनिमेशन जसे काय असणार लॉंग बोन तर और बेसिकली फंक्शन करणार आहे वेट बेरिंग काय असणार याचं फंक्शन असताना बघायला भेटणार सो बोनचं फंक्शन पहिलं तर आपण डिस्कस केलं सपोर्ट करणं प्रोटेक्शन करणं वेट बेरिंग करणं हे झालं
त्यानंतर काय असणार आरबीसीचं प्रोडक्शन करणं हे पण तुम्हाला त्याच्यामध्ये बेसिकली माहिती असायला पाहिजे. त्यानंतर इंटरनेट काय असणार स्केलेटल मसल आणि काय असणार लोकोमोशन करण्यासाठी तुमचं फंक्शन आहे बघा 4 ते 5 फंक्शन आपण आयडेंटिफाय करतो याच्यामध्ये. टू देम काय असणार बिंग द अबाउट द मोव्हमेंट्स and the bone marrow is काय असणार bone that up the production of the blood. So स्टेटमेंट 5 जे दिले ते 5 फंक्शनला हायलाइट करतात बोन मध्ये right ना ही प्रॉपर्टी काय त्याच्यामध्ये मेजर असते. आता याच्यात जर आपण डिस्कस करायला गेलो तर ऍज युजुअल तुम्हाला इथे थोडीशी त्याची अनाटॉमी पण दाखवली म्हणजे क्लॅरिटी होते. त्याच्यामध्ये इंटरनल कॅरेक्टरिस्टिक जे काय असतात ब्लड बरेच सिंपल गोष्ट देऊ टाकल्या जसं की तुम्हाला नेक्स्ट चॅप्टर 70 टू 80 काय असणार याच्यामध्ये मेजर डिस्कस करायचं आहे बट येणार आहे त्याच्याबद्दल आपलं काय संबंध येणार नाही. पण ॲनिमल टिश्यू मध्ये सांगायचं म्हटलं तर बघा यामध्ये जो तुमचा स्पेसिफिक असणार आहे काय असणार बघा इथं पर्टिक्युलर दिलं ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक सॉल्ट बद्दल डिस्कस करतो आपण म्हणजे कॅल्शियम जास्त आहे का कॅल्शियम मध्ये सिंगल कॅल्शियम नसतं मॅक्झिमम कंडिशन मध्ये कसं म्हणतात कॅल्शियम बरोबर कसं फॉस्फेट कॅल्शियम फॉस्फेट नावाचा कंपाऊंड एकत्र काय आल्यानंतर तुमच्या बॉडीमध्ये बॅटरीज बनताना बघायला मिळतात आहे. तो एक पॉईंट म्हणजे अनदर थिंग इज दॅट की याच्यामध्ये जर तुम्ही बरं इपिफॅसिल प्लेट बद्दल तुम्ही काय केली इपिफॅसिल प्लेट बघा इन जनरल मध्ये इपिफॅसिल प्लेट नावाची जी प्लेट असतात तिथं मेन रिस्पॉन्सिबल असतं तुमच्या ऑस्टिओसाइट बघा आणि बोनचं इलॉंगेशन करण्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण असतात त्याच ऑस्टिओसाइट असतात राईट ना पण एक सर्टन टाइम नंतर त्या इपिफॅसिल प्लेट मधल्या ऑस्टिओसाइट डिजेनरेट होत जातात. इपिफॅसिल प्लेट आपली डिजेनरेट होत होते म्हणून त्यानंतर आपल्या हार्ट वाढत बिकॉज त्याच्यामध्ये काय असतं त्या प्रॉलिफरेटच होत नाही. तर ती कंडिशन काय केली की मेलिनेशन करून दिले मग दाखवते होती इपिफॅसिल प्लेट कुठं असणार जस्ट लाईक दिस राईट ना इथे एपिफॅसिस मध्ये रिजन असणार डायफॅसिस अबाव काय असणार एपिफॅसिस आणि इथं एपिफॅसिल प्लेट एक बघायला मिळेल एपिफॅसिल प्लेट जी की रिस्पॉन्सिबल असते त्यासाठी येस ग्रोथ ऑफ काय असणार और इलॉंगेशन ऑफ बोन सो प्रॉपर्टी आपण डिस्कस करून घेऊ शकतो. आता त्याचे इंटरनल स्ट्रक्चर इन्क्लूड करून बघा वर्ड्स डिस्कस मध्ये मेलिनेशन करून टाकलेलं आहे. एक एक डिस्कस काय असणार आउटमोस्ट लेअर त्याला बघायला भेटणार आहे पेरिऑस्टियम इनसाइड परत असणार काय असणार आहे एंडोऑस्टियम. पेरिऑस्टियम जे असणार आहे ते बेसिकली असणार व्हाईट फॅब्रिक कंट्युशन असणार आहे एंडोऑस्टियम मध्ये बेसिकली येलो फॅब्रिक कंट्युशन पण डिस्कस राईट देन त्यानंतर डिस्कस करायचं म्हटलं तर तिथे शार्पिस फायबर नावाचा रेस्पेक्ट टॉपिक पण यायचा बरं का ते तुम्हाला बेसिकली त्याच्यामध्ये इन्क्लूड नाही केलं पण आउटमोस्ट लेअरमध्ये शार्पिस फायबर म्हणजे स्मॉल स्मॉल तुम्हाला बेसिकली कॉलेज फायबरच्या अरेंजमेंट त्याची प्रोटेक्शन करण्याचे काम करते. फर्दर इथं सगळ्यात मोठा बेसिकली असणार कंटेंट बघायला मिळणार आहे काय डिस्कस हे जनरल मध्ये इमॅजिन करा हा जर का बोनचा तुम्ही सेक्शन मध्ये डिस्कस करा राईट ना तर बोनच्या आतमध्ये काय असणार आहे अशा फॉर्म मध्ये काय अशी सिस्टम बनताना बघायला मिळतात राईट ना त्या सिस्टम मध्ये डिस्कस करून घेतो राईट ना आणि इथं असा बेसिकली काय असणार तुमचा पर्टिक्युलरली एक लॅक्युला लाईन बेसिकली स्ट्रक्चर येताना बघायला भेटणार कॅनल बेसिकली राईट सो सिच्युएशनच्या अकॉर्डिंग जर तुम्ही गेला तर बघा इथे काय असणार ही एक सिस्टम बनली कोणाची असणार आहे बेसिकली तुमची हॅव्हर्शियन सिस्टम येते इन्क्लूड करून देतात राईट ना एक असणार आहे हॅव्हर्शियन सिस्टम आणि इथे बेसिकली असणार आहे कॅनल येताना बघायला कंडिशन काय झाली बघा इथं पर्टिक्युलर जे तुमचे काय असणार आहे फायबर्स त्याला आपण नाव काय दिलं हॅव्हर्शियन लॅमिने ते माझे कोण झाले हॅव्हर्शियन लॅमिने झाले. त्यानंतर याच्या आतमध्ये जी कॅव्हिटी असणार आहे त्याला आपण काय म्हणतोय हॅव्हर्शियन कॅनल बेसिकली आपण डिस्कस केलं त्यांच्या आत बेसिकली काय असणार इथं अशी काही पर्टिक्युलरली लॅक्युला बघायला भेटतात ते लॅक्युला मेनली रिस्पॉन्सिबल असणार बेअरिंग द काय असणार स्पेसिफिकली तुमच्या ऑस्टिओसाइट्स क्लिअर होते इथे काय असतं तुमच्या ऑस्टिओसाइट्स त्यांना बघायला भेटतात या फॉर्ममध्ये ही कंडिशन मेन शिकवून टाकली. सेम कंडिशन इथे पण असणार ते काय असणार हॅव्हर्शियन लॅमिनेटेड त्यांच्यामध्ये काय असणार अशा फॉर्ममध्ये तुमचे लॅक्युला येणार आणि त्याच्यामध्ये ऑस्टिओसाइट येताना बघायला भेटणार त्यानंतर हा जो असणार तो काय असणार हॅव्हर्शियन कॅनल येताना बघायला भेटणार. मग एका सिस्टम मध्ये जर हॅव्हर्शियन कॅनल आला हॅव्हर्शियन बेसिकली लॅमिने आहे ऑस्टिओसाइट त्याच्यामध्ये जर आले तर कम्प्लीट सिस्टमला आपण मेन करतो हॅव्हर्शियन सिस्टम त्याला काय म्हणणार आहे हॅव्हर्शियन सिस्टम. आता यानंतरचा नेक्स्ट पॉईंट असणार बघा सिंपल साधी गोष्ट तुम्हाला क्लॅरिटी होतात ते काय करतं माहिती का की हा जो हॅव्हर्शियन कॅनल येताना बघायला भेटणार आहे आणि दुसरा जो हॅव्हर्शियन कॅनल तुम्हाला बघायला भेटणार आहे त्या जोडण्यासाठी मध्ये एक कॅनल येताना बघायला भेटणार आहे that cannot be called as a Waltzman canal. काय म्हणणार आहे Waltzman canal. Clarity इथे Waltzman canal is present between the two Haversian system or two Haversian canal. It connects two Haversian system. असं मी माहिती झाला पाहिजे बस मोर दॅन सफिशियंट आहे बाकी तुम्हाला याच्याबद्दल काय स्टडी करायचं शार्पेस्ट फायबर जे असणार आहे ते तुम्हाला कोणामध्ये माहिती नाही ऑस्ट्रोसाइट्स बोनमध्ये बघायला भेटणार आहे आणि दोन टाईपचे आपण बेसिकली डिस्कस केले त्याच्यामध्ये कॅनल राईट ना एक म्हणजे काय असणार आहे हॅव्हर्शियन कॅनल दूसरा काय असणार आहे वॉल्समन कॅनल बस हॅव्हर्शियन कॅनल इज अ पार्ट ऑफ हॅव्हर्शियन सिस्टम and Waltzman canal is presently between the Kasnara two Haversian canal. Thus, property का मेरी काय include. तर होते समजते काय असणार आहे
येस. आता फर्दर नेक्स्ट मग काय असणार की तुम्हाला याच्यामध्ये ग्रोथ करण्यासाठी ऑब्व्हियसली ते 2 टाइपचे सेल असणार आहेत. राईट ना? कोणते असणार आहे की स्पेसिफिकली तुम्हाला बरं एक गोष्ट समजून घ्या याच्यामध्ये काय असलं पाहिजे, की कार्टिलेजमध्ये जी पेरिकॉन्ड्रियम असते ना, तिथं तुमचे कोण प्रेझेंट असणार आहेत? कॉन्ड्रोब्लास्ट विच इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द सिक्रेशन ऑफ मॅट्रिक्स फ्रॉम आउटसाइड टू इनसाइड. बट इथं जर डिस्कस करायचं म्हटलं तर बोन मध्ये तुमच्या इंटरनल रिजनला पण ऑस्टिओब्लास्ट असतात आणि आउटसाइडला पण ऑस्टिओब्लास्ट असतात. म्हणजे ते सिक्रेशन दोन्ही बाजूकडून होणार आहे. राईट ना? सिक्रेशन ऑफ मॅट्रिक्स फ्रॉम काय असणार बोथ साइड. कोणामध्ये? बोन मध्ये. कार्टिलेज मध्ये फक्त ओनली वन साइड बेसिकली काय करायला पाहिजे. That's it. हा कंटेंट अल्टिमेटली काय केलं की तुम्हाला ते मेनली इन्क्लूड करून दिलेलं आहे. त्याची रिअली पॅटर्न जर डिस्कस करायची म्हटलं तरी तुम्ही बघू शकता. त्या फॉर्ममध्ये इन्क्लूड करून. Just like त्यामध्ये काय असणार तुम्हाला असे छोटे 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 बेसिकली हॅव्हर्शन कॅनल हॅव्हर्शन सिस्टम आहे बघायला भेटणार. आता इथं पण हॅव्हर्शन सिस्टम आहे, हॅव्हर्शन कॅनल आहे आणि इकडे पण हॅव्हर्शन कॅनल आहे. तर जोडणार कोण असणार आहे? बोल्सवर कॅनल आपण इथं मेनली डिस्कस. हा तुमचा काय झाला इथं हे कंटेंट इथं कव्हर झालेलं आहे. बाकी तुम्हाला जास्त काही मेमोराईज करायची गरज नाही. स्मार्ट बोन बद्दल आपण डिस्कस केलं. खूप तुम्हाला आठवत असेल स्मार्ट बोन आपल्या बॉडीमध्ये कोणता आहे? स्मार्ट बोन सांगा नाहीतर मी पुढे येणार. स्मार्ट बोन पटेला पटेलाच्या असणार कसं असणार आहे स्मार्ट बोन आपण त्याच्यामध्ये मेनली डिस्कस करू. बरं नेक्स्ट वन जर डिस्कस करायचं म्हटलं तर ते काय असणार तुमची ही टिश्यू बद्दल डिस्कस करतो. कोणते असणार आहे? मस्क्युलर टिश्यू. चलो एंट्री मारूया. समजून घ्या कारण की याच्यामध्ये जर आपल्याला झालं मी तुम्हाला मला वाटतं ह्याला तुम्हाला जास्त काय सांगायची गरज नाही कारण की मस्क्युलर टिश्यूसाठी मसलसाठी आणि काय असणार तुम्हाला स्पेसिफिकली नर्वस टिश्यूसाठी यांना डिटेलमध्ये मी टीचिंग केलेलं. हा काय करायचं बघ. हा ठीक. वाचा सर वाचा. आम्ही काय वाचणार नाही तुम्हीच वाचा आणि सांगा आम्हाला काय असणार आहे ते. हा ठीक आहे पटपट वाचून काढतो. परत बेसिकली जर क्वेश्चन जे आहे सॉल्व्ह झाले तर बघा तुम्ही रस्ते खराय खूप झालं आहे तुमच्या माहिती आहे का. एवढं सगळं सांगून काय होणार आहे कसं आहे सगळं प्रॅक्टिस करून घेऊन बरं बरं कालची टेस्ट झाली ना. हा काय झालं अवघड होते काय कन्फ्युजन होते. करेक्शन आहे किती करेक्शन आहे आज काय मग बघा आता करेक्शन घेतो आणि आज 2 टॉपिक तुम्ही तुमचे रेट करा. हा म्हणजे मग काय झालं काय करायचं. ठीक आहे तर बघा तेच मसल मेडिसिन कसं आहे लॉंग सिलेंड्रिकल फायबर मेडिसिन काय आवाज नाही करायचा आता बस लक्ष द्यायला. काय म्हणतो तुम्हाला याच्यामध्ये की जी मसल मस्क्युलर टिश्यू आपण डिस्कस करतो त्याचा ओरिजिन काय असणार त्याला ओरिजिन काय म्हटलं मेसोडर्म आहे रे मेसोडर्म आहे. जरा थोडक्या माहित असू द्या. मग काय असणार आहे लॉंग सिलेंड्रिकल फायबर्स बघायला भेटणार आहे. अरे विशेष तर त्याच्यामध्ये पॅरल बेसिकली बघायला भेटणार आहे. राईट ना तिथे जर वर्ड चेंज केला पॅरलचा बोललं तर काय झाले दिस फायबर्स आर कंपोज ऑफ असणार आहे न्यूमरस फाईन फायबर्स कॉन्टेक्ट असणार आहे मायो फायबर्स आठवते मायो फायबर्स राईट ना. आपण बेसिकली वेट बघा त्याच्यामध्ये काय असणार आहे मसल मसलमध्ये काय असणार तुम्हाला पर्टिक्युलरली तुम्हाला फॅसिक्युल आहे आणि फॅसिकल मेंटेनेशन करून घेतले त्याच्या आतमध्ये काय असणार आहे की एक बेसिकली मसल बंडलच्या फॅसिक्युलर मेंटेनेशन करून शकतो दोन्ही कंटेंट एकत्र येणार आहे. त्यांच्यामध्ये जर घ्यायचं म्हटलं तर आपले मसल फायबरच्या आत असणारे मायो फॅब्रिल आणि मायो फॅब्रिलच्या आत तुम्हाला ऍक्टिव्ह मायोसिनचे अरेंजमेंट राईट ना प्रॉपर्टी मेंटेनेशन करून सो मसल फायबर इज काय असणार आहे कॉन्ट्रॅक्ट आता बेसिकली काय असणार प्रॉपर्टी करून टाकली कॉन्ट्रॅक्शनची प्रॉपर्टी राईट ना इलेक्ट्रिसिटी आपण दुसरीकडे बघतो इथे काय असणार कॉन्ट्रॅक्टिव्हिटी येताना बघायला भेटणार आहे स्टिम्युलस आणि ते काय असणार रिलॅक्स लेंथ बेसिकली बघायला भेटणार आहे. म्हणजे कॉन्ट्रॅक्शन जर का मसल झाली तर शॉर्ट साईज मध्ये होणार आहे. रिलॅक्स जर झाली तर मसल लेंथ वाईज लॉंग होताना बघायला भेटणार आहे प्रॉपर्टी करून टाकली. जर काय असणार आहे अनकॉन्ट्रॅक्टेड स्ट्रेचिंग काय असणार आहे कॉन्ट्रॅक्टेड काय असणार आहे फॅशन हे तुम्हाला मेंटेनेशन करून दिलं म्हणजे त्यांच्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्शन रिलेशन असणार ते प्रॉपर एका मेकॅनिझम फॉलो केलं तर बघायला भेटणार आणि त्याची कशी असणार आहे टिश्यू व्हॉलंटरी फंक्शन परफॉर्म करताना बघायला भेटणार प्रॉपर्टी काय करायची असणार then action moves the body to adjust the काय असणार आहे to the necessary environment. Obviously तुम्हाला जर का बेसिकली बसता बसता जर का जास्त बेसिकली
थोडं थकल्या थकल्या झालं तर मुवमेंट करताना बघायला भेटणार, चालायला लागला तर बसताना बघायला भेटणार, बिकॉज ऑफ वॉट बॉडीमध्ये काय आहे एन्व्हायरमेंटच्या आपण चेंजेस करण्याची प्रॉपर्टी मेजरेशन करून दिली. तो पोझिशन ऑफ द काय असणार आहे व्हेरियस ऑफ द बॉडी. जनरली मसल स्पेस काय असणार आहे प्ले ऍक्टिव्ह रोल काय असणार आहे मुवमेंट्स ऑल मुवमेंट्स ऑफ द काय असणार आहे बॉडी राईट ना. जनरली तुम्ही बसा तरी मुवमेंट होते, चालता तरी मुवमेंट होते, लोकोमोशन केलं किंवा मुवमेंट केलं तर दोन्ही केसमध्ये मेन रिस्पॉन्सिबल कोण असणार आपल्या मसल्स. तर प्रॉपर्टी इथे काय करायची ध्यानात ठेवून घ्या. आता मसलचे मेनली काय केलं की 3 टाईप. पहिली कोणते असणार स्केलेटल, स्मूथ आणि काय असणार कार्डियक. आणि याचे जे काही डिफरन्स आहेत ऑन द बेसिस ऑफ काय असणार देअर स्ट्रक्चर, देअर अपीअरन्स, देअर काय असणार त्याचे रिफ्लेक्सची पोझिशन, त्यानंतर व्हॉलंटरी इनव्हॉलंटरी या सगळ्या बेसिसवरती मी काय केलं होतं की मला प्रॉपर्टी क्लिअर करून टाकलेल्या होत्या. तो त्याला तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. स्केलेटल मसलमध्ये एस्पेशली जर सांगायचं म्हणजे तर कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये असणार आपल्या बोनच्या कॉन्टॅक्टमध्ये येताना बघायला भेटणार. एस्पेशली जर सांगायचं म्हणजे तर कुठं असणार आहे बायसेप राईट ना. आता जो बेसिकली जो मसल बघायला भेटणार बायसेप, पुढं बॅक पॅक सगळं असणार ट्रायसेप हे बघायला भेटणार. सो बायसेप आणि ट्रायसेप मध्ये तुम्हाला काय असणार मसलचे अटॅचमेंट येताना बघायला भेटणार. एस्पेशली कसं आहे स्ट्राइड इट व्हेरी काय म्हणतं बँडेड फॉर्म मध्ये बँड आणि स्ट्राइशन येताना बघायला भेटणार ऍक्च्युअली बायसेपचे. तर मसलात काय असणार आज बंडल टुगेदर इन द काय असणार पॅरलल फॅशन. A sheet of कसं टफ करंट टिश्यू एन्क्लोज असणारे सेव्हरल बंडल्स मेडिटेशन करून दिले. तो आपण करंट टिश्यू मध्ये बघितलं होतं की जी आपली मसल असणार तिला कव्हर करण्यासाठी कोण आले की तुमची पेरी ऑस्टियम सॉरी इपिमायसियम इपिमायसियम सॉरी काय असणार आहे इपिमायसियम. इपिमायसियम तुमचा मनचा पार्ट आहे म्हणून काय फायब्रस करंट टिश्यूचा बेसिकली पार्ट येताना बघायला भेटणार आहे इपिमायसियम पेरीमायसियम हे जे वर्ड दिलेलं आहे तुम्हाला करंट टिश्यू त्याला कव्हर करताना बघायला भेटणार आहे. आता जस्ट मी तुम्हाला एक्झाम्पल हा इथे पैसे नंतर व्हायला भेटणार करंट टिश्यूचा पार्ट आहे बघा. बघा काय दिले बघा येस. आता त्याला काय डिटेल मध्ये बेसिकली इन्क्लूड करून दिले कोणता T20 चॅप्टर बट लोकोमोशन मध्ये तुम्हाला शिकायला सांगितलं नो शकतो. तीन डायग्राम घरात ठेवा एनसीईआरटी मध्ये हे तीन डायग्राम डायरेक्टली एक्झामला टाकले गेलेले. यू हॅव टू नो द बेसिकली काय असणार फर्स्ट सेकंड और थर्ड कोणते असतात. आता इथे स्पेशल जर सांगायचं म्हटलं तर ही जी बेसिकली बघा तिघींचं त्यांचं व्हेरिएशन करू शकता. आता याच्यामध्ये स्पेशली फक्त एक पॉईंट डिस्कस करू शकतो बघा. तिथे जी काय अरेंजमेंट केला बघा की काय असणारे जंक्शन बिटवीन काय असणारे बेसिकली सेल सांगितले. आता स्पेशली जर सांगायचं म्हटलं तर हे जर का एक सेल तुम्ही कन्सिडर करत असाल हे जंक्शन झाले राईट ना. दोन सेल्स मध्ये जर का जंक्शन असे येत असेल तर कधी कधी बघा इथून हे जंक्शन काय असणार आहे प्रत्येक सेलचं कंटिन्युएशन मध्ये येताना बघायला भेटणार. त्यामुळे ते बघू शकता एक न्यूक्लियस आहे दुसरा न्यूक्लियस आहे राईट ना तिसरा न्यूक्लियस आहे. तर इथं मल्टी न्यूक्लिएटेड स्टेज बघायला भेटणार आहे तुम्हाला कार्टिलेज मध्ये सॉरी कार्डियक मसल्स मध्ये. तीच कंडिशन आपण कोणामध्ये बघतो स्पेसिफिक स्केलेटल मल्टीन्यूक्लिएटेड स्टेट आहे. आणि जंक्शन असं जंक्शनला बेसिकली नेहमी केलं इंटर डिस्क येते बघा राईट ना. And characteristic features only of the cardiac muscle. It's not observed in the other muscles. Okay, you have to know the this property. So then next one काय केलं बघा याच्यामध्ये जे असणार की डिस्टल मसल मध्ये आपण स्मूथ मसल मध्ये डिस्कस करत असतो. स्केलेटल मसल मध्ये काय असणार आपण या मध्ये डिस्कस करतो. कार्डियक मसल काय असणार आपल्या हार्टच्या मसल आपण डिस्कस करतो. तो स्मूथ मसल काय असणार फायबर टेपर ऍट द कसं बोथ आहे. टेपरचं मीनिंग काय असतं डॉग लाईक स्ट्रक्चर एंड पॉइंट म्हणताना निबुळ का त्याचे पार्ट बघायला भेटणार राईट. एक फाईन रेलिव्हेशन करू शकतो. डू नॉट शूट काय असणार स्ट्रायशन. स्ट्रायशन म्हणजे काय असणार त्याच्यामध्ये बँड तुम्हाला बघायला भेटणार नाहीये. मॅसेजचे प्रॉपर बँड बघायला भेटणार नाही. म्युझिक फॉर्म त्याचे काय म्हणणार टाईप रेलिव्हेशन करतो. म्युझिक फॉर्मचं मीनिंग काय म्हणतं both end are tapering and middle region which is the swelling part in that we call as a fusiform. Right now, imagination करून दिले. They together and they काय असणार bundled together in काय असणार connective tissue shape. The ball of काय असणार internal organs इथे क्लिअर कर की इथं कुठं प्रेस असणार आपले जे इंटरनल ऑर्गन जसं की आपण स्टमक घ्या इंटेस्टाइन घ्या इंटेस्टाइन घ्या त्याची त्यांची बॉल असणार त्या बॉलला लाईनिंग करायचं काम करत असणार स्पेसिफिकली या ज्या स्मोक मसल होता मला भेटणार आहे. As the customer blood vessel, publication stomach customer intestinal central lining constitute होता हमारे press because these all organs are vital organs or visceral organs and visceral organs is mainly lined by the customer visceral muscles and visceral muscle को visceral smooth muscles तो property पे जितने कनेक्ट करके कनेक्ट किया. Yes, further customer smooth muscles are involuntary. Clear होते? They don't contract or relax by the will. But the R will manage आपल्या तुमच्याकडून नाही करणार त्याची मुवमेंट कंटिन्युअस चालू असताना बघायला भेटणार आहे. ऍज अ फंक्शन कॅनॉट बी डायरेक्टली असणारे कंट्रोल आपण कंट्रोल करू शकत नाही. कीवर्ड त्याच्यामध्ये काय करायचं राईट ना. तर तुम्हाला यांच्यामध्ये बेसिकली स्मूथ मसल आणि इन्व्हॉल्युंटरी राईट ना तिथे तुम्हाला ऍसेशन दिलं राईट ना. रिझन काय असणार आहे बिकॉज कॅनॉट बी डायरेक्टली कंट्रोल राईट ना.
काय असणार आहे उलट उलट केलं तरी तुम्हाला त्याच्यामध्ये रिझन असलं पाहिजे. आता वर्ड काहीतरी इनवॉलिटी हा तुमचा काय असणार आहे असर्शनचा स्टेटमेंट पाहिजे, हा तुमचा कीवर्ड त्याला एक्सप्लेन काय करते की ते बेसिकली कशी डायरेक्टली कंट्रोल करू शकत नाही. परत काय वी युजली काय असणार आर नॉट एबल टू मेक इन काय असणार कॉन्टॅक्ट मिळेल बाय अबाउट काय असणार वी कॅन डू काय असणार स्केलेटल मसल म्हणजे काय असणार जसं स्केलेटल मसल माझ्या वीलमध्ये कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन करणार तसं माझ्या स्पोर्ट्स कंट्रोल करण्याचं मेकॅनिझम नाहीये, ते तुम्हाला मी तिथे इन्क्लूड करून दिलेलं आहे. लास्ट वन रिझल्ट काय असणार आहे कार्डिक मसल. कार्डिक मसल मध्ये स्पेशली जर सांगायचं म्हटलं तर प्रेझेंट काय असणार हार्ट ऑब्विसली कार्डिक आपण ऑलरेडी प्रेझेंट केला होता, तो कोणासाठी असणार ते कॉन्ट्रॅक्टाइल टिश्यू मध्ये इन्क्लूड करून दिलेलं काय असणार हार्ट मध्ये. तर मी विषय दिलं बघा की सेल जंक्शन काय असणार प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ कार्डिक मसल तुम्हाला इन्क्लूड करून दिलेलं आहे, राईट ना. त्याच्यामध्ये काय असणार आहे कार्डिक मसलच्या सेल तिथं बघा make them as they stick together. The stick करण्यासाठी इथं बेसिकली डिस्क येणार त्याचं नाव आहे इंटरकॅलेटेड डिस्क. हा पॉइंट इथं मेंटेन इन्क्लूड करून दिलेला आहे. So visual points make as a contraction to mainly discuss करून दिलेला असणार आहे. And you right that is when one cell receive a signal to contract its neighboring cell काय असणार आहे also stimulated contract, right? Because of what त्याच्यामध्ये आपण डिस्कस केलं नोडल टिश्यूचा भाग काय होतो एक्साइटेबल बेसिकली आपला हार्ट एकमेकांच्या मध्ये काय असणार आहे चांगलं एकदम अटॅचमेंट होताना बघायला भेटणार आहे. या सेलला स्टिम्युलस जातात इमिजिएटली कुठल्या सेलमध्ये जाणार दुसऱ्या सेलमध्ये फास्ट फॉरवर्ड काय असणार स्टिम्युलस जाणार आहे कॉन्ट्रॅक्शनचं मेकॅनिझम ते बेसिकली परफॉर्म होताना बघायला भेटणार. प्रॉपर्टी काय केली की तुम्हाला मस्क्युलर टिश्यू मध्ये हायलाइट करू क्लिअर होते नमस्ते. दिस इज द नेक्स्ट पार्ट ऑफ काय असणार टिश्यू. नाउ द नेक्स्ट वन काय असणार न्यूरल टिश्यू त्याला उद्याच्या क्लासमध्ये दिसतो क्लिअर होते. दोन टिश्यू कव्हर केलं तुमचं काम काय असणार पुन्हा आजसाठी वाचा वाचा इमिजिएटली क्वेश्चन सॉल्व्ह करा जर तुमचा कंटेंट परफेक्ट एकदम लेवलला काय कव्हर क्वेश्चनचा काय आन्सर जर भेटलेला आहे तर जस्ट ॲनिमल टिश्यूच्या टॉपिक मध्ये एंट्री मारून द्या भेटून जाईल तुम्हाला. हो उद्या सांगा आता उद्या सांगा उद्या जर तुम्हाला पेपर आला तर मला भेटताय अरे कोरल सारी का काय खाली स्पॉन्जेस दिसायला लागली असे छोटे छोटे कोर्स वाले बागे नाही तो वरती हॉस्पिटल दिसायला लागलाय खाली स्पॉन्जेस छोटे छोटे कोर्स दिसायला लागले ठीक आहे चल और एक